सज्जन हो नमस्कार. मुक्ती कीर्तन माला या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. या चॅनलवरून नारदीय कीर्तन, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट लेख, जुनी गाणी, जुनी भजनं अशा काही दर्जेदार व्हिडिओ सादर होत असतात. आपण अवश्य हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, एकमेकांना सांगा. यामागे अर्थार्जनाचा हेतू नाही, फक्त उच्च विचार चोखंदळ श्रोत्यांपर्यंत पोहोचावेत एवढ्याच हेतूनं सध्या आता सुरू आहे एक अभिवाचन माला. ग्रंथाचं नाव आहे भारतीय संस्कृती. लेखक आहेत साने गुरुजी. याच्यापूर्वी आपण अद्वैताचा साक्षात्कार हा व्हिडिओ ऐकला. आज ऐकूया बुद्धीचा महिमा या विषयावर साने गुरुजी यांचे विचार. विषय आहे बुद्धीचा महिमा. भारतीय संस्कृती हा अतिशय दुर्मिळ असा ग्रंथ आहे आणि अनेक लोकांना श्यामची आई या पलीकडे साने गुरुजींचं लिखाण माहीतच नाही. कुठे मिळाला तर अवश्य संग्रही ठेवा. भारतीय संस्कृती, लेखक साने गुरुजी. आजचा विषय बुद्धीचा महिमा. आरंभ करतो. भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचाराचा महिमा सर्वत्र गायलेला दिसून येईल. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय हो? वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. ज्ञानावर उभारलेली ही भव्य संस्कृती आहे. वेद किती आहेत? वेद अनंत आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद एवढेच वेद नाहीत. म्हणजे काय? भारतीय संस्कृतीचा एकच ऋषी नाही, एकच पैगंबर नाही, एकच वेद नाही. भारतीय संस्कृती गगनासारखी विशाल आहे, सागराप्रमाणे अपार आहे. जीवनाला सुंदर करणारा प्रत्येक विचार म्हणजे वेद. आपलं आयुष्य आनंदी, उत्साही कसं राहील हे आयुर्वेद सांगतो. समाजाचं रक्षण कसं करावं हे धनुर्वेद सांगतो. समाजाची करमणूक कशी करावी, समाजाला दुःखाचा विसर कसा पाडावा हे गांधर्व वेद सांगेल. हे सगळेच वेद आहेत. काल अनंत आहे, ज्ञान अनंत आहे. नवीन नवीन ज्ञान उदयाला येईल आणि भारतीय संस्कृती सगळ्यांच्या आधी त्या ज्ञानाचा, अशा ज्ञानाचा सत्कार करायला उभी राहील. भारतीय संस्कृतीला ज्ञानापेक्षा दुसरं काहीही पवित्र वाटत नाही. ज्ञानोपासकांबद्दल भारतीय संस्कृतीला नितांत आदर आहे. भारतीय संस्कृती एकाच काळी सगळे ऋषी झाले असं कधीही मानणार नाही. असं म्हणणं म्हणजे अहंकार आहे. तो परमेश्वराचा अपमान आहे. सगळं ज्ञान जर खलास झालं असेल ना, तर सृष्टीच्या अस्तित्वाची काही आवश्यकताच नाही.
कणस झाली, कणस आली की ज्वारी कापून टाकायची, एवढंच. त्याप्रमाणे शोधायला काही जर शिल्लकच नसेल तर मानवाच्या उत्पत्तीला काही अर्थच नाही. नवीन नवीन विचार उत्पन्न होतात, नवीन नवीन ज्ञान आपणाला मिळतं. युरेनस, नेपच्यून हे पूर्वी दिसत नव्हते, आता दिसायला लागले. खगोलात ज्याप्रमाणे नवीन नवीन तारे दिसतात त्याप्रमाणे जीवनाच्या शास्त्रात सुद्धा नवीन नवीन विचार उत्पन्न होत असतात. खरं बघितलं ना तर इतर सगळ्या शास्त्रांच्या मानाने हे जीवनशास्त्र फारच प्रयोगावस्थेत आहे असं म्हणावं लागेल. या जीवनाच्या शास्त्रात अद्याप काहीही ठरलेलं नाही. भूमितीमध्ये स्वयंसिद्ध, शंकातीत, संशयातीत अशी काही तत्व आहेत. गणितशास्त्रात पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी 2 आणि 2 4 यात फरक होणार नाही. परंतु जीवनाच्या शास्त्रात असं एकही तत्व निशंकपणे अपवादरहित असं मांडता येणार नाही. सत्य चांगलं की वाईट, अहिंसा योग्य की अयोग्य, ब्रह्मचर्य असावं की नसावं यांची निश्चित उत्तरं अद्यापि मानवी मनाला देता आलेली नाहीत. असं असल्यामुळे भारतीय संस्कृती कशाचाही आग्रह धरत नाही. बुद्धे फलमनाग्रह, कोणत्याही तत्वांचा आग्रह बुद्धिमान मनुष्य धरणार नाही. श्रीकृष्णाने सुद्धा शेवटी अर्जुनाला सांगितलं, यथेच्छसी तथा कुरु, त्याच्या बुद्धीला महत्त्व दिलं. वेदधर्म म्हणजे विचाराप्रमाणे वागणं, बुद्धी सांगेल त्याप्रमाणे वागणं. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, असं भारतीय संस्कृती सांगत आहे. तुझ्या स्वतःच्या हृदयातली बुद्धी काय सांगेल ते बघ. त्या बुद्धीचा जो विशंक आवाज येईल त्याप्रमाणे वाग. मनःपूतं समाचरेत, त्या वचनाचा अर्थ हाच. अमुक एक ऋषी सांगतो म्हणून नव्हे, तमुक तत्वज्ञानी सांगतो म्हणून नाही, तर तुझ्या मनाला जे पवित्र वाटेल ते तू कर. तू तुझ्या आत्म्याचा अपमान करू नकोस, तू तुझ्या बुद्धीचा गळा दाबू नकोस. वेद अपौरुषेय आहेत वगैरे सगळ्या कल्पनांना भ्रामक आहेत. मानवी बुद्धीचा हा खरा सारा पसारा आहे. वेदांना मानणं म्हणजे बुद्धीला मानणं. वेदातली सगळ्यात महत्त्वाची ऋचा, महत्त्वाचा पवित्र मंत्र म्हणजे गायत्री मंत्र. या गायत्री मंत्राला एवढं महत्त्व का हो? या मंत्राची उपासना करूनच मनुष्याचा पुनर्जन्म होतो. या मंत्रात एवढं काय आहे? या मंत्रात बुद्धीची निर्मळता मागितली आहे. या मंत्रात बुद्धीची निर्मळता, त्या तेजस्वी प्रेरणा देणाऱ्या सूर्याच्या परमश्रेष्ठ तेजाची आम्ही उपासना करतो. तो सूर्य आमच्या बुद्धीला चालना देवो. विश्वामित्र ऋषीनं देवाजवळ आपल्या समाजासाठी निर्मळ बुद्धीची देणगी मागितली. वेदामध्ये गायी दे, पुत्र दे, यश दे अशा शेकडो याचना देवाजवळ केलेल्या आहेत. परंतु त्या सगळ्या मंत्रापेक्षा हा लहान मंत्र परमश्रेष्ठ ठरला. यावरून भारतीय पूर्वज कोणत्या वस्तूला सगळ्यात अधिक महत्त्व देत होते दिसून येईल. मनून एका ठिकाणी स्वच्छ सांगितलं आहे, माझं म्हणणं तर्काला पटत असेल तर घ्या, नाहीतर
फेकून द्या. शंकराचार्य म्हणाले, शेकडो श्रुती येऊन अग्नी थंड आहे असं जर सांगायला लागल्या तरी त्याला कोण महत्त्व देईल? तर्काच्या कसोटीवर घासून घासून जे काही 100 नंबरी असेल तेच ज्ञानधन पूज्यमाना असं प्राचीन कवी सांगतात. महाभारतात भीष्माला प्रश्न करण्यात आलेला आहे, कोयन धर्म कुतो धर्म. हा धर्म येतो कुठून? हा धर्म ईश्वर कानात येऊन सांगतो का? भीष्माने सांगितलं, विचारवंत लोक चिंतन करतात, अभ्यास करतात आणि हा धर्म निर्माण करतात. मतिभिही उद्धृतम. आपापल्या मतीने ते तत्व शोधून काढतात. वेदधर्म म्हणजे का? विचारधर्म. वेदधर्म म्हणजे बुद्धिप्रधान धर्म. श्रुतीचं श्रुतीला पटत नाही, स्मृतीचं स्मृतीला जुळत नाही, एका ऋषीचं दुसऱ्या ऋषीला संमत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच की प्रत्येकजण स्वतंत्रपणे विचार करीत होता. त्याच्या त्याच्या काळात जी परिस्थिती असे त्याप्रमाणे तो विचार करत असे. ऋषी आंधळे नव्हते, पोपट नव्हते. ते तेजस्वी गायत्री मंत्राची उपासना करणारे होते. पदोपदी ते फरक करत असत. बाबा वाक्यम प्रमाणम याची त्यांना अपार चीड येत असे. ते चर्चा करत असत, बैठका भरवत असत, ज्ञानाचा शांतपणाने खद करीत. प्राचीन काळात सहज ओझरती नजर फेकली तरी विचारांची प्रचंड चळवळ दिसून येते. यास्काचार्यांच्या नुसत्या निरुक्तात बघितलं तरी वेदांच्या अभ्यासासाठी निरनिराळ्या दृष्टींच्या शेकडो मंडळांची नावं त्यात आलेली आहेत. इति नैरुक्तिकाः, इति आख्यायिकाः, इति ऐतिहासिकाः अशी निरनिराळी अभ्यास मंडळं यास्काने दिलेली आहेत. उपनिषद काळात सगळीकडे तत्वज्ञानाची प्रचंड चर्चा, अखंड चर्चा चाललेली दिसते. शेकडो मत, शेकडो पंथ, शेकडो सूक्ष्म छटांचे तत्वज्ञानी आपल्याला दिसून येतात. प्रांजळपणाने वाद करतात. पटलं तर घेत आहेत, त्याप्रमाणे वागू लागत आहेत आणि असा तो देखावा दिसतो. निशंकपणे आणि निर्भयपणानं विचारांची मांडणी करण्यात येत होती. त्या चर्चा ऐकायला लोक जमत असत. मीमांसक ईश्वर मानित नसत. मीमांसक ईश्वर मानित नसत. चार्वाकपंथी परलोक वगैरे मानित नसत. कणाद सगळी सृष्टी परमाणूपासून झाली असं म्हणत. बुद्धपंथी सगळं क्षणिक आहे असं मानित. शेकडो मतं होती, परंतु कुणाचा छळ झाला नाही. युरोपमध्ये नवविचार देणाऱ्यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसं झालं नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला इथे मान देण्यात येत होता. ज्ञान म्हणजे पोरकटपणा असं समजण्यात येत नसे. एक एक गोष्ट समजून घेण्यासाठी तपच्या तप देत असत. उपनिषदात अनेक ठिकाणी ज्ञानासाठी ब्रह्मचर्य पालन करून कशी तपश्चर्या करीत, कसे चिंतनात घडून जात असं आलेलं आहे. ज्ञान मागण्यासाठी वाटेल त्याच्याकडे जात. ब्राह्मण क्षत्रियाकडे जात असे, क्षत्रिय ब्राह्मणाकडे जात असे, ब्राह्मण तुलाधारासारख्या वैश्याकडे ज्ञानासाठी नम्रपणाने जात होता. ज्ञान कुठेही असो ते पवित्र आहे. सूर्याचा प्रकाश कुठूनही आला तरी तो घ्यायला हवा. झाडांची मुळं मिळेल तिथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात आणि त्याप्रमाणे ज्ञानोपासकाची दृष्टी हवी. देवांचा कच दैत्यांच्या गुरुकडे सुद्धा गेला आणि दैत्यांचा गुरुसुद्धा शत्रुकडच्या शिष्याला
त्यांनी सगळं प्रेमाने ज्ञान दिलं. ज्ञानाच्या प्रांतात शत्रू मित्र नाही. नचिकेता प्रत्यक्ष मृत्यूजवळ ज्ञानाची भिक्षा मागता झाला. याच्याहून ज्ञानाची थोरवी आणखीन कोणती असावी? ज्ञानासाठी मृत्यूजवळही जायला लागेल. ज्ञानाला कशाचीही भीती नाही. ज्ञान मिळवू पाहणारा सगळ्या त्रिखंडात जाईल आणि त्यासाठी वाटेल तो त्याग करायला तयार होईल. समाजाला नवविचार देणं म्हणजे फार थोर साधना आहे. फारच थोर साधना आहे. विचारांचा डोळा समाजाला देणं याहून धन्य तर दुसरं काय आहे? चिंतन करून आपल्याला जो विचार सुचला त्याला पूज्य मानून तो सदैव प्रगट करायलाच हवा. त्याची वाढ करायला हवी. तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडायला हवा. तो विचार सोडता कामा नये. ज्ञानाचं बाह्य स्वरूप कोणतंही असेल, त्या बाह्यांगाची पूजा करण्यासाठी मनुष्य निस्वार्थपणे कसा धडपडतो आहे बघायला हवं. ज्ञानाचं बाह्यांग व्याकरण असेल. व्याकरणरूपी परब्रह्माची एखादा पाणिनी अहोरात्र पूजा करू पाहिजे. त्या पाणिनीला भगवान ही पदवी भारतीय संस्कृतीने दिलेली आहे. शंकराचार्य पाणिनीचा उल्लेख भगवान पाणिनी असा नेहमी करतात. पाणिनी ज्ञानाच्या एका स्वरूपात रमले. त्यांना दुसरं तिसरं काहीही सुचत नव्हतं, रुचत नव्हतं. व्याकरण म्हणजे त्यांचा वेदांत. जे कोणी येतील त्यांना ते व्याकरण शिकवी. एक दिवस काय झालं, तपोवनात व्याकरण शिकवत होते आणि एकदम एक वाघ आला. वाघाला बघितलं, पाणिनी पळाले नाहीत. वाघाला पाहून व्याघ्र शब्दाची ते उत्पत्ती सांगायला लागले. वाघ कसा येत होता? हुंगत हुंगत येत होता. पाणिनी म्हणाले, वास घेत घेत येणारा तो पहा वाघ. व्याजिघ्रती स व्याघ्रः. पाणिनी व्युत्पत्ती सांगण्याच्या आनंदात होते. शिष्य केव्हाच पळून गेले होते. वाघानं काय केलं? पाणिनीवर झडप घातली आणि त्यांना खाऊन टाकलं. ज्ञानाची किती थोर उपासना. ज्ञानाची उपासना करणारा सगळं काही विसरून जातो. त्या विचारांशी तो तन्मय होतो. त्याची जणू समाधी लागते. समाधी म्हणजेच सगळीकडे ध्येयाचाच साक्षात्कार होणं. समाधी म्हणजे ध्येयेतर सृष्टीचं विस्मरण. समाधी म्हणजे सगळ्या सृष्टीचं विस्मरण नव्हे. ज्ञानाचा प्रांत कुठलाही असू दे, त्या ज्ञानाच्या पाठोपाठ जाऊन त्या बाबतीत शेवटचं टोक जो गाठतो, परमोच्च स्थान जो मिळवतो, तो ऋषी. ज्याची पैशावर किंवा सुखावर दृष्टी असते तो अशा पंथात कधी पडणार नाही. तपस्वी ज्ञान देतात. ज्ञान असो विज्ञान असो सिद्ध करण्यासाठी, जीवनात आणण्यासाठी महात्मेच मरतात. ज्ञानोपासक सारखा पुढे जाईल. ज्ञानदेवाचं दर्शन घेतल्याशिवाय तो थांबणार नाही. जीवनाच्या नानाविध क्षेत्रात अपार संशोधनाला वाव आहे. भारतीय संस्कृती त्या संशोधकाचा सन्मान करण्यासाठी उभी आहे. ज्ञान संशोधनात खाणं पिणं विसरणारा न्यूटन हा ऋषीच होता. 50 वर्ष अध्ययन करून विचार करून नवीन दृष्टी देणारा कार्ल मार्क्स हा महर्षीच आहे. जगाच्या विचारात क्रांती घडवणारा चार्ल्स डार्विन याला ऋषी कोण म्हणणार नाही?
इंग्लंडमधल्या एका झोपडीत राहून सहकार्याचं नवीन नवीन मार्ग जगाला दाखवण्यासाठी धडपडणारा, लोकांनी हद्दपार केलेला थोर क्रॉपोटकिन, त्याला ऋषी नाही म्हणायचं तर कुणाला म्हणायचं? भारतीय संस्कृती या सगळ्यांची पूजा करते. रवींद्रनाथ टागोरांनी जगातल्या ऋषींची भारत आपलेपणाने पूजा करतो हे विश्वभारती विद्यापीठ काढून दाखवलं आहे. जगातल्या महान आचार्यांना ते तिथे बोलावतात, त्यांचा सन्मान करतात. रवींद्रनाथ भारतीय संस्कृतीचा आत्मा ओळखत होते. भारतीय संस्कृतीचे ते खरे उपासक होते. भारतीय संस्कृतीत ज्ञानाला कधीही विरोध नव्हता. अगदी क्रांतिकारक मत मांडणाऱ्याचा सुद्धा तिथे गौरव होत असे. ते मत ऐकून घेत त्या मताच्या पाठीमागे किती तळमळ आहे, किती व्यापकता आहे, केवढा अनुभव आहे, किती चिंतन आहे, हे लोक बघत असत. भारतीय संस्कृती प्रत्येक नवीन मत पटकन उचलत होती असं नाही, परंतु प्रत्येक मताला वाव होता. सत्य असेल तर काळाच्या ओघात टिकेल, असत्य असेल तर अदृश्य होईल. परमेश्वराचं स्वरूपच मुळी ज्ञान असं भारतीय संस्कृतीने सांगितलेलं आहे. परमेश्वराची म्हणजे ब्रह्माची व्याख्या काय आहे? ज्ञानम ब्रह्म. ज्ञान म्हणजेच ब्रह्म, ज्ञान म्हणजेच परमेश्वर. ईश्वराची याच्याहून थोर व्याख्या जगाला कुणीही दिलेली नाही. ईश्वराची उपासना करणं म्हणजे ज्ञानाची उपासना. ज्ञानाची उपासना अनंत रूपाने करता येते. आता समाजशास्त्र असो, खगोलशास्त्र असो, भूगोल, इतिहास, आयुर्वेद, तत्वज्ञान, योग, कर्मयोग, गणित, संगीत, ती ज्ञानस्वरूप परमेश्वराची पूजा होय. एकाच ज्ञानसूर्याचे हे अनंत किरण आहेत. अनंत किरण महाभारतातल्या श्लोका इतकीच गणितातली प्रमेय सुद्धा पूज्य आहेत. श्रुतीस्मृतींच्या अभ्यासा इतकंच सृष्टीशास्त्राचं अध्ययन सुद्धा पवित्र आहे. सनातन धर्मातली ही थोर दृष्टी आपण पुन्हा उचलायला हवी आहे. परमोच्च बौद्धिक विकासाची ज्वाळा परत पेटवायला हवी आहे. भारतीय संस्कृती तरच पुन्हा नवतेजानं नटेल. आज संस्कृती रक्षणाच्या चळवळी होत आहेत. नवीन विचारांचे वारे येऊ नयेत म्हणून सनातनी नावाची मंडळी किल्ले कोट बांधू बघत आहेत. परंतु हे संस्कृती रक्षक नसून संस्कृती भक्षक आहेत. भारतीय संस्कृतीचं मढं ते कवटाळायला बघतायत आणि आतले प्राण गुदमरवित आहेत. हे सनातनी नाहीत, असनातनी आहेत. सनातन शब्दाचा अर्थच काय आहे? सनातनो नित्य नूतनः. जे नेहमी नवीन नवीन स्वरूप प्रगट करील तेच टिकेल. या झाडाला नवीन पालवी फुटत नाही, ते झाड मरणार. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या अध्यायात ज्ञानदेव म्हणाले, हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. गीतेतल्या शब्दांचे अर्थ निराळे दिसायला लागतात, कारण त्या शब्दांकडे आज 20व्या शतकातल्या परिस्थितीतून आपण पाहत आहोत. अर्थाचा विकास होत असतो, शब्द लहान असतो, परंतु त्यातले अर्थ अनंत असतात. विचारांची उत्क्रांती होत असते. भारतीय संस्कृतीची भव्य इमारत नवीन विचारांच्या वाऱ्यानं पडेल अशी का या संस्कृती संरक्षकांना भीती वाटते?
या नवीन विचारांच्या वाऱ्याने जर ती पडण्यासारखी असेल तर ती टिकण्यात अर्थ तरी काय आहे? पडू दे ना. जरा आलेली वाऱ्याची झुळूक ज्याला सहन होत नाही असा क्षय झालेला मनुष्य लवकरच मरणार. भारतीय संस्कृती अशी लेचीपेची झालेली आहे का? आमच्या दृष्टीनं ती तशी नाही. ज्ञानावर, अनुभवावर या संस्कृतीचा पाया रचलेला आहे त्या संस्कृतीला कधीही भय नाही. किल्ले कोट बांधून, भिंत बांधून ती बुरखा घेऊन बसणार नाही. हे बुरख्यातले बावळट पावित्र्य भारतीय संस्कृतीला नको आहे. नवीन विचारांचं भारतीय संस्कृतीला वावडं नाही. जगातल्या कोणत्याही अनुभवाच्या कसोटीला उतरलेली, ज्ञानावर उभारलेली संस्कृती आणा. भारतीय संस्कृतीचा तिच्याशी विरोध नाही. जगातल्या प्रयोगांचा भारत उपयोग करून घेईल. भारतीय संस्कृतीचे दरवाजे मोकळे आहेत. साम्यवादाचे विचार आले तर त्यात श्रीकृष्णांचं बालचरित्र भारतीय संस्कृतीला दिसेल. गोकुळातला लोणी चोरणारा कृष्ण, सगळ्या पददलितांची बाजू घेणारा कृष्ण, सगळी साम्राज्य धुळीला मिळवणारा कृष्ण, याचंच दर्शन साम्यवादात भारतीय संस्कृतीचा आत्मा ओळखू शकेल. सत्या असत्यासी मन केले ग्वाही असं म्हणणाऱ्या तुकारामांचं दर्शन, स्वतःच्या बुद्धीला पटेल ते करा असं सांगणाऱ्या ध्येयवादी नवविचारवंतात खऱ्या संस्कृतीच्या उपासकाला घडेल. भारतीय संस्कृतीला भीती, नाश, मरण हे शब्द ठाऊकच नाहीत. कारण ज्ञानाला नाश नाही आणि ज्ञानावर आपली संस्कृती उभी आहे. भारतीय संस्कृती प्रत्येक पाऊल बुद्धिपूर्वक टाकायला सांगते. दृष्टिपूतं न्यसेत पादम, वस्त्रपूतं पिबेत जलम. विचार करून वागा, विचार करून पाऊल टाका, गाळून पाणी प्या. भारतीय संस्कृती सांगते विचार सगळीकडे घेऊन जा. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे प्रत्येक क्रिया डोळसपणाने करायची. सकाळी 7 वाजता स्नान करा, संध्या करा, एवढाच धर्म या शब्दाचा अर्थ नाही. धर्म म्हणजे 24 तास होणारी कर्म, जन्मभर होणारी कर्म. धर्म देवघरापुरता नाही. धर्म सगळीकडे आहे. हवा ज्याप्रमाणे आपण जिथे जिथे जाऊ तिथे तिथे हवी, त्याप्रमाणे धर्म सगळीकडे हवा. तुम्ही मंडळात जा, स्वयंपाकघरात जा, कारखान्यात जा, कुठेही जा, जे जे कर्म कराल ते कर्म धर्ममय असायलाच हवं. धर्ममय पाहिजे म्हणजे वेदमय पाहिजे, विचारमय पाहिजे. याचाच अर्थ प्रत्येक कर्म बुद्धिपूर्वक करा. बुद्धी शुद्ध होण्यासाठी हृदयाची आवश्यकता असते आणि हृदय शुद्ध होण्यासाठी बुद्धीची आवश्यकता असते. हृदय आणि बुद्धी यांच्या एकतानेतून जो महाविचार निर्माण होईल तो धर्म. अशी एकतानता ज्याची होते त्यालाच आपण धर्मस्थापक म्हणतो. समर्थांनी एकच धर्मस्थापक सांगितलेला नाही. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे, असं रामदास स्वामी म्हणून गेले. त्या काळातल्या परिस्थितीचा खोल विचार करायला हवा. त्या काळातल्या बहुजन समाजाच्या सुखदुःखाचा एकरूपताने विचार करायला हवा. आणि महापुरुष त्या काळातला युगधर्म हा सगळा विचार करून देतो. त्या काळाला नवीन दृष्टी देतो, नवीन विचार देतो आणि अशा रीतीने धर्म वाढत जातो. भारतीय धर्म हा वर्धिष्णू आहे. नवीन नवीन तो घेतो आणि पुढे जातो. नवीन नवीन क्षेत्रात घुसेल, सगळं ज्ञान आपलंसं करील, समाजाचं धोरण ठरवील. विचाराशिवाय समाजाचं धारण कसं होणार?
ज्ञान ही शक्ती आहे. खरा सनातन धर्म ते ज्ञान घेतल्याशिवाय कसा राहील? मारुती ज्याप्रमाणे लाल दिसणाऱ्या सूर्याला धरावायला उडाला, त्याप्रमाणे भारतीय संस्कृती क्षितिजावर दिसणाऱ्या भव्य दिव्य नव्य विचारांना कवटाळू बघते. भारतीय संस्कृती ही स्थाणू संस्कृती नाही. ती गतिशील आहे, पुढे जाणारी आहे. ती कधीही थांबणार नाही. सत्याची नवनवीन दर्शनं घ्यायला भारतीय आत्मा सरसावेल, तडफडेल. सत्याचा संशोधक आता बस झालं असं कधी म्हणत नाही. अनंत क्षेत्र त्याच्या डोळ्यासमोर उभं असतं. आज महात्मा गांधी पहा, जीवनाचं असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात ते बुद्धीचा दीप घेऊन शिरले नाहीत. राजकारणाच्या क्षेत्रात नवीन प्रयोग त्यांनी चालवले आहेतच. उद्योगधंद्याची गोष्ट घ्या, त्यात सुद्धा गांधी शिरणार. राष्ट्रीय शिक्षण असो, राष्ट्रभाषा असो, समाज सुधारणा असो, धार्मिक प्रश्न असो, आरोग्य असो, खाण्यापिण्याचे प्रयोग असू देत, ब्रह्मचर्यासारखे मानसिक प्रश्न असोत, प्रत्येक क्षेत्रात गांधीजी शिरतील. ते बुद्धीचे उपासक आहेत. शुद्ध हृदयाची, शुद्ध बुद्धीला जोड देऊन महात्मा गांधी प्रयोग करीत असतात. खऱ्या सनातनी वेद धर्माचे महात्मा गांधी हे खरे अनुयायी आहेत. बुद्धिवादी मनुष्य निर्भय असतो. तो कुणाचं तुणतुणं वाजवीत बसत नाही. तो आपल्या विसंगतेनं पुढे पाऊल टाकतो. जुने लोक कलियुग म्हणतात आणि नवीन युग काय म्हणतात? यंत्रयुग. गांधी म्हणतात, मी माझं युग निर्माण करीन, मी चरख्याचं युग आणीन, ग्रामोद्योगाचं युग आणीन. बुद्धिमान मनुष्य ओढत बसणार नाही. तो स्वतःच्या विचारांचं युग आपल्या भोवती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. जगात स्वतंत्र बुद्धी थोडी असते. सनातनी लोक 10,000 वर्षापूर्वीच्या ऋषींचे गुलाम होतात आणि नवीन लोक पाश्चिमात्य पंडितांचे गुलाम होतात. परंतु भारतीय संस्कृती स्वतःचा दिवा लावायला सांगते. तुमच्या देशाच्या स्थितीचा विचार करा, परंपरांचा विचार करा, आजूबाजूच्या देशांचाही विचार करा आणि स्वतःच्या समाजाला काय हितकारक बघा. सत्याची तहान या सत्यकामाच्या भूमीत आज उत्पन्न झाली आहे की नाही? मानवजातीनं जे उद्योग सुरू केले आहेत, जे विचार प्रांत उत्पन्न केले आहेत, त्या सगळ्या ठिकाणी आपण जायला हवं. यंत्रशास्त्र, वास्तुशास्त्र, शिल्पशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, कला, रसायन, व्यायाम, क्रीडांगण, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र या सगळ्या सत्याच्या साक्षात्कारांच्या क्षेत्रात न थकता न दमता पुढे घुसणारे लोक भारतीय संस्कृतीच्या उपासकात निर्माण व्हायला हवे आहेत. सहकारी चळवळी असोत, मजुरांची संघटना असो, शेती सुधारणं असो, नवीन उद्योगधंदे सुरू करणं असो, सगळीकडे आपण जायला हवं. अभ्यास करायला हवा, प्रयोग करायला हवेत आणि हीच परमेश्वराची पूजा. देवानं दिलेलं वाढवणं म्हणजेच त्याची पूजा. परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा विकास करीत राहणं म्हणजेच खरा धर्म. त्या काळातले प्रश्न त्या विचारवंतांना सोडवावयाचे असतात. अर्वाचीन बुद्धीसमोर अर्वाचीन प्रश्न असतात. भारतीय संस्कृतीत ही हिंमत नाही का? जगातल्या राष्ट्रांच्या मांडीशी मांडी लावून बसण्याचा हक्क वेद घोकून मिळणार नाही, पूर्वजांची स्तुतिस्तोत्र गाऊन मिळणार नाही. नवीन प्रश्नांना आपण हात घालायला हवा. प्रयोगालय म्हणजे होमशाळा काढायला हव्यात. होऊ देत प्रयोग. सत्यदेवाचं सर्वांगीण स्वरूप समजून घेण्याचे प्रयोग. आता कुठेही अडता कामा नये. आपलं घोडं सगळीकडे तेवढंच जाऊ दे. ग्रामसंघटन, खादीशास्त्र, समाजशास्त्र, नवनीतीवाद, कोणतंही क्षेत्र असू दे, त्या विषयात घुसून
नवीन ज्ञान निर्माण करूया. ठिकठिकाणी संग्रहालय, प्रयोगालय, ग्रंथालय स्थापन करूया. बौद्धिक वैचारिक सहकार्य मिळवूया. ज्ञान ही सहकार्याची वस्तू आहे. प्रत्येक विचार हा सहकार्यातून निर्माण व्हायला हवा. पूर्वीच्या शेकडो विचारांच्या खांद्यावर नवीन विचार उभा राहत असतो. गांधी टिळकांच्या कल्पनाचा विकास करतील, जवाहरलाल गांधींना पुढे नेतील. ज्ञानाच्या प्रत्येक प्रांतात ही अशी स्थिती आहे. तिथे अहंकार नाही, नम्र आणि निष्ठावंत ज्ञानेश्वरांची पूजा आहे. भारतीय संस्कृती सांगते, माझ्या मुलांनो, जगात ज्ञानासाठी आयुष्य देणारे शेकडो लोक निर्माण होतात. तिथेही विचारपूजा सुरू होऊ दे. आपणही तसंच करूया. विचार तलवारीपेक्षा प्रखर आहे. विचार काय करतो? नवजीवन देतो. वन्नी तो चेतवा वारे. विचारांचा वन्नी पुन्हा प्रखरतेनं पेटवल्याशिवाय कश्मल जळून जाणार नाही. भारतात आज क्रांतीचा समय आलेला आहे. ही क्रांती केवळ राजकीय नाही, ही शतमुखी क्रांती आहे. सगळा संसार धुंडाळायचा आहे. सगळ्या कल्पना पारखून घ्यायच्या आहेत. नवीन काळ, नवीन दृष्टी. मजुराला पोटभर घास कसा मिळेल हे बघणं म्हणजे आज महान धर्म आहे. राष्ट्राच्या एखाद्या नवीन उद्योगात रात्रंदिवस घडून जाणं म्हणजे संन्यासी होणं आहे. निर्मळ विचार, शुद्ध बुद्धी यांची आज नितांत आवश्यकता आहे. इथे अधीरता नको, उतावळी नको, स्वार्थ नको, आळस नको. निर्मळता हवी आणि तर त्यासाठी खोल अभ्यासाची आवश्यकता आहे. प्रयत्न आणि कष्ट यांची जरूर आहे. समाजाबद्दल प्रेम, कळकळ यांची आवश्यकता आहे. समाजाला सुखी कसं करता येईल ही तळमळ लागली म्हणजे मग तुम्ही विचार करू लागाल आणि मग जो विचार स्फुरेल त्याचा आचार सुरू होईल आणि या विचाराला आणि आचाराला युगधर्म असं नाव दिलं जाईल. साने गुरुजींचे हे किती उच्च विचार आहेत. आज आपण बुद्धीचा महिमा हा विषय ऐकला. पुढच्या भागात आपण साने गुरुजींचे आणखीन एका विषयावरचे विचार ऐकू. तोपर्यंत रजा घेतो. नमस्कार.